आम्ही बाजारातून अशा छोट्याशा माश्या आणलेल्या आहेत. आता आम्ही याची भाजी कशी करायची तुम्हाला सांगणार आहे. पहिले यांना घासून वगैरे असं नीट असं हातानेच घासायच्या आणि चांगल्यापैकी धुवून घ्यायच्या पहिले तर. जर तुमच्याकडून असं हाताने घासून नाही निघत असेल तर तुम्ही असं ज्वारीचं पीठ वगैरे टाकूनही घासून चांगल्यापैकी हे निघून जातात लगेच. आता बघा आम्ही चांगल्यापैकी हे धुवून घेतलेले आहेत. तुम्ही अशाच प्रकारे धुवून घ्यायचे. मी धने व खोबरं घेतलेलं आहे आणि हे मी माझ्या प्रमाणात घेतलेलं. आमच्या घरी जसं खातात तसं तुम्ही तुमच्या प्रमाणात तुम्हाला जितकं घ्यायचं असेल हे मसाला तितकं घेऊ शकता. आणि इथे एक आम्ही मोठा कांदा चिरून घेतलेला आहे. आता मी इथे एक कांदा जे आम्ही मोठा घेतला तर तो आता आम्ही भाजून घेणार आहे. आता एक चमचा थोडंसं तेल टाकून घ्यायचं. त्यात आपण जो मसाला घेतला होता खोबरं व धने याच्यात चांगलं भाजून घ्यायचं. प्रकारे आपण भाजून घ्यायचा आता मसाला. अशा प्रकारे हा मसाला भाजून घ्यायचा आहे. आता आम्ही हे सगळा मसाला तयार करून घेतलेला आहे व थोडंसं मीठ पण घेतलेलं आहे. आपण केलेला तयार मसाला सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. पाणी टाकून घ्यायचं आहे थोडंसं. या प्रकारे एकदम बारीक पाणी टाकून हे काढून घ्यायचं आहे मसाला आपला. आता आपण 2 चमचे याच्यात तेल टाकून घेऊ. आता आपण हा काढलेला मसाला त्याच्यात टाकून घेणार आहेत. आता आपण याच्यात 1 चमचा तिखट मसाला टाकू. आता अर्धा चमचा हळदी टाकणार आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं चांगलं. थोडंसं पाणी टाकायचं आता मसाला चांगल्यापैकी भाजण्यासाठी. आपण चांगल्यापैकी मसाला आता परतून घेणार आहोत. हे असंच थोड्या वेळ ठेवायचे. आता मसाल्याला चांगल्यापैकी तेल सुटलेलं आहे. आता आपण याच्यात ह्या माश्या टाकून देऊ. मिक्स करून घेऊ चांगलं आपण हे. माशांना सगळं हे मसाला चांगल्यापैकी लागला पाहिजे. त्याला चांगल्यापैकी शिजावं म्हणून आपण याच्यावर परत ढाकून देऊ. आता आपण गरम केलेलं पाणी भाजीत टाकणार आहोत. थोडं थोडं करून टाकायचं पाणी. अजून आपण 5-6 मिनिटं याला शिजू देणार आहे चांगल्यापैकी. झाकून आता ठेवणार आहे आपण. बघू शकता मस्तपैकी तरी आलेली आहे. अशी तरी येऊ द्यायची आहे. अजून आपण थोडा वेळ शिजू देणार आहे त्याला. तर म्हणलं तरी चालेल. हां चालेल.